एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. सर तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत ऑफिसमध्ये? तू पण थांबलीस इतक्या उशिरा? मी बरेचदा थांबते सर, काम असेल तर. मलाही खूप कामं होती. माझंच ऑफिस आहे हे. चल मी तुला सोडतो घरी. म्हणजे तुझ्या घरावरनच जाणार आहे मी. नाही सर, ऍक्च्युली मी पप्पांकडे आले सध्या. का? म्हणजे कसं काय? म्हणजे मी विचारू शकतो का? हो, काय नाही, असंच सहज कंपनी पप्पांना. आर यू शुअर? यामध्ये अनश्युअर असण्यासारखं काय आहे? म्हणजे घनश्याम बरोबर काही भांडण? तुम्ही हलवून खुंटा बळकट करताय ना सर? म्हणजे सर तुम्हाला माझ्याबद्दल सगळं कळलंय आणि ते कुठून कळलंय हे सुद्धा मला कळलंय. पण काय होतं की एखाद्या माणसाबद्दल आपल्याला तिसऱ्याकडून काहीतरी कळतं आणि त्यामध्ये तिसऱ्या माणसाचा पॉइंट ऑफ व्ह्यू इन्व्हॉल्व्ह असतो. त्यामुळे आपल्याला जे कळतं ते दरवेळेस तसं असतंच असं नाही ना. त्यामुळे मग उगाच चर्चा, गॉसिप, प्रॉब्लेम्स. खरं तर मला असं वाटतं की दोन माणसांमध्ये जे असतं ते तिसऱ्या माणसाला कधीच कळू शकत नाही. यू आर राईट आय गेस. आणि म्हणून मी तुला असं स्पष्टपणे विचारतो की तुझं काही घनश्याम बरोबर राधा, यू नो आय जेन्युइनली वरी फॉर यू अँड यू नो बेटर दॅट. आणि म्हणून मी हे या ऑफकोर्स सर, आय नो. पण तसं काही झालंच तर मी तुम्हाला नक्की सांगेन. आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट. मी निघते. ओके, आय विल ड्रॉप यू. चल. नाही सर, नको. म्हणजे तुम्हाला ऑल द वे उलट्या दिशेला यायला लागेल. आणि उशीर झालाय म्हणून मी हरीला रिक्षा आणायला पाठवलंय मगाशीच. का? हरीला रिक्षा? नाही नाही, मी तुला सोडतो माझ्या बरोबर. चाल. नको सर, प्लीज, मी जाईन. ओके, नीट जा. टेक केअर. गुड नाईट सर. गुड नाईट. सावकाश. अगं, मथुच्या नातवाच्या मुलाचं बारसं आहे. मला जावंच लागेल. 100 वेळा तरी फोन केला असेल तिनं. आधीच तिला फोनवर ऐकायला कमी येतं, तरी सुद्धा फोन करून बोलत होती हो बिचारी. माई, पण आपल्याला कसं शक्य आहे हे? परवाच डॉक्टर घरी येऊन गेले तेव्हा त्यांनी काय सांगितले आपल्याला? प्रवास करू नका असं नाही म्हणाले. हो, पण दगदग करू नका असं सांगितलंय की नाही? अगं, मथुला मी शामरावच्या लग्नाला बोलवलं होतं ना, लगेच आली हो. जरा सुद्धा आडेवेडे घेतले नाहीत तिने. मग मी असं वागणं परत दिसेल का? माई, मला खरं सांगा, तुमचं 5 वर्षापूर्वी ठरलं होतं घनानी साग्र संगीत लग्न केलं तरच मथुमावशी लग्नाला येतील असं? हो, हे पण आमचं मागच्या 5 वर्षापासून ठरलं होतं. काय? बारशाला जायचं? माई, मथुमावशीच्या नातवाचं लग्नही झालं नव्हतं 5 वर्षापूर्वी. बारशाचं कसं ठरवलं तुम्ही? हे बघ, या वयात आम्ही सगळं इन ऍडव्हान्स प्लॅन करून ठेवत असतो. काय? माई, तू पुन्हा त्याच विषयावर बोलायला लागलेली आहेस. मी सांगतो, हे बघ, उगाच हट्ट करू नकोस. मी काही तुला पुण्याला पाठवणार नाहीये. भाऊजी बघा ना, मी मगापासून समजवायचा प्रयत्न करतेय. तुम्हीच बघा आता काय ते.
हे बघ, उद्या तू उठशील ना तेव्हा मी घरात सापडले नाही तर तू मथुला फोन कर, तिथे सापडेन मी. माई, तू आता चक्क धमक्या द्यायला लागलीस. बाळा, आता आमच्या शेवटच्या काही घटका राहिल्यात, तो केव्हाही बोलवणं पाठविल रे. अरे लहानपणापासून आम्ही दोघी एकत्र परकर पोलक्यात खेळलोय, आता आम्ही दोघीच एकमेकींना रे. आणि असं म्हाताऱ्या माणसाचं मन मोडू नये रे बाबा. ठीक आहे, मी तुझ्यासोबत पुण्याला येतो. नाही नाही, तू कशाला? अरे मी जाईन ना एकटी. मला फक्त गाडीत बसवून दे. मथुचा मुलगा येईल ना मला घ्यायला. तू नको येऊस. हे बघ माई, मी तुझं थोडं ऐकलं की नाही, मग आता तू माझं थोडं ऐकायला हवं. श्रीपादा, तू आलास ना तर मी जातच नाही. होऊ दे तुझ्या मनासारखं. मला म्हातारीला मेलेलं काय इच्छा आकांक्षा काय महत्वाच्या राहिल्यात रे. अरे लहानपणी मुलं तुमचं ऐकतात, पण म्हातारपणी तुम्हाला त्यांचं सगळं ऐकावं लागतं रे बाबा. माई, हे बघ, एकदम एवढी टोकाची भूमिका घेऊ नकोस. हा, मला विचार करायला वेळ दे. हा, मी विचार करून आलो. हा, आलो आलो. हॅलो हॅलो, मी बोलते. श्रीपाद वल्लभ दिगंबरची आई माई. हो, मी बोलते. इथली परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. तिथे कसं काय चाललं सगळं? हा, असं होय, बर. अरे हो दादा, काय ग? तुम्हाला सांगायचीच विसरले मी. उद्या आम्ही सकाळी पुण्याला चालले, म्हणजे सकाळी जाऊन लगेच रात्री परत येणार आहे. पुण्याला? अरे शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी जमायचं ठरलंय पुण्याला, कारण बहुतेक सगळ्या मैत्रिणी पुण्यात सेटल झाल्यात ना. ही युनियन, बाकी काय नाही. जाणारच कशी? कर्ज टाकून सोडायला येऊ? छे छे, अजिबात नको. म्हणजे कशाला ना, इंदोरून नाही का मी हात मोडला तरी. मग आणि पुणं काय, इथे शिंकेच्या अंतरावर तर आहे. बेबी, हाकेच्या अंतरावर असं सर्वसाधारणपणे लोक म्हणतात. करेक्ट आहे तुझं, एकदम बरोबर. पण मला असंच म्हणायचं होतं, कारण आपण मुंबईत शिंकलो ना की पुण्यातल्या लोकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. एकदम पुण्याला. अरे गप्पू, आज तूने जो खाना बनाया ना, क्या बात है. आलू की सब्जी, आहा वाह. ती भाजी मला घनश्यामने शिकवली. हो, खूप छान शिकवतो घनश्याम. आणि बाकीच्या गोष्टी आईने शिकवल्या. घनश्यामला आणखीनही बऱ्याच गोष्टी येतात ना ग. खूप. जा ना मग त्या शिकायला काळ्यांच्या घरी परत. काय हो पप्पा, कुठलाही विषय निघाला की तुम्ही हव्या त्या मुद्द्यावर येऊन थांबता. कशाला रे तोच विषय तू पुन्हा पुन्हा काढतोस. आता काहीतरी साधं झालं असेल दोघांमध्ये. नाही बेबी, तिला जन्मापासून ओळखतो मी. ती ज्या वेळेला काही फारसं झालेलं नाही, साधच आहे असं म्हणते ना, त्यावेळेला प्रकरण जवळजवळ हाताबाहेर जाण्याची वेळ आलेली असते, असं लक्षात ठेवतो. हॅलो, मी बोलतोय. हा कळलं, बोल ना. मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण आधी तू प्रॉमिस कर की तू चिडणार नाहीस, रागवणार नाहीस. तर म्हणजे असं होऊ शकतं ना राधा, म्हणजे असं होतच ना माणसाचं की फुगा खूप फुगतो आणि मग जास्त हवा भरली की तो फुटतो, असं होतं ना. असं झालंय माझं राधा. नाही, तुझ्या बोलण्यावर ना मला विषयच कळत नाही. मला नीट सांग ना जरा प्लीज. असं नाही ना, मला सांगायचं ते एकदम डायरेक्टली मला सांगता येणार, म्हणून तो उदाहरण देतोय. बरं, मी अजून स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करतो. हा, हे बघ राधा, आपण ना
आयुष्यात खूप गोष्टी मानून पुढे चालतो की हे असंच असतं. म्हणजे हा म्हणजे शिरा गोड असतो आणि उपमा तिखट असतो, राईट? आणि हे अंडरस्टूड आहे की हे असंच असतं. पण एक दिवशी अचानक जर उपमा गोड लागायला लागला तर प्रॉब्लेम होईल ना, राईट? हा म्हणजे मग काय होईल, सगळं 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 गोंधळून जाईल राधा. म्हणजे असं झालं की काय होतं, आपली इनिबिशन्स तुटतात, आपली कॅल्क्युलेशन चुकतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की काय काय झालं. म्हणजे मी नेहमी बनवतो तसंच उपमा बनवला, मग तो गोड कसा काय झाला. आणि मग आपल्याला एक तज्ञ माणूस लागतो राधा, तिसराच, जो तो प्रॉब्लेम समजून घेईल आणि आपल्याला सांगू शकेल की प्रॉब्लेम उपमा बनवण्यामध्ये होता की माझ्या जिभेच्या चवीमध्ये. कळलं? नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की उपमा जर उपम्यासारखा केला, म्हणजे जर अगदी मी जरी केला तरी तो गोड नाहीच ना होऊ शकत. अरे कमाल आहे यार. म्हणजे कावळ्याचा पंचरंगी पोपट होऊ शकतो तर उपमा गोड का नाही लागू शकत? कावळा? कोण कावळा घनश्याम? तू. मी? तू मला कावळा म्हणालास आता? अरे पण मी तुला पंचरंगी पोपट आणि गोडाचा शिरा पण म्हटलं ना आता. तू काय बोलतोयस घनश्याम? हे सगळं तू आपल्या त्या प्रकरणाबद्दल बोलतोयस का? म्हणजे आपल्या त्या रात्री बद्दलच चाललंय का सगळं हे? ऑब्वियस करू नको यार तू. मी असं अडून अडून बोलतोय आणि तू ऑब्वियस नको करू ना राधा. सॉरी सॉरी सॉरी, बोल बोल, तू बोल बोल. हा म्हणजे तेच आहे. पण म्हणजे त्या दिवसानंतर सगळं गणलंय ग, सगळं विचित्र झालंय. म्हणजे ते काय भान 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 हरपतं असं म्हणतात ना, तसं काहीतरी झालंय राधा. मला तुझं भाष वगैरे व्हायला लागलेत यार. ऐसा थोडी होत आहे. आणि हे मला कळत नाहीये की कसं हँडल करायचं. म्हणजे हे मी एकटा खूप दिवस सहन नसतो करू शकलो, म्हणून मला असं वाटलं. म्हणजे मी असं म्हटलं की म्हणजे मला असं मनापासून बोल ना घनश्याम. हा मला असं वाटलं की हे आपण शेअर करायला पाहिजे कोणाबरोबर तरी. म्हणून मी आपलं सिक्रेट सांगितलं. काय? तू आपलं लग्नाचं सिक्रेट सांगितलंस? हो. कोणाला? विनोद काकाला. आई, घनश्याम कुठे आहे? अगं बघ, तू नाव घेतलंस आणि आला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. कोणाला? विनोद काकाला. तुला घनश्याम, तू असं कसं काय तू वागलायस? म्हणजे तू हे बघ, हे आपलं दोघांचं सिक्रेट होतं. हा आपला निर्णय होता की नाही. तू असं अत्यंत चुकीचं वागलेला आहेस. तू असं करायला नको. तू का सांगितलंस तू आपलं सिक्रेट? तू बरा आहेस ना तू घनश्याम? तू खूप चुकलायस. तू खूप चुकलायस तू. कारण नाही मला कारण ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. मला कारण ऐकायचं नाहीये आणि मी ते ऐकू शकत नाही, किमान फोनवर तरी. आणि आज नाहीच, मी तुला उद्या येऊन भेटते. आपण उद्या बोलू. कारण आता मला खूप चिडचिड होते माझी. मला राग येतोय खूप. मला मनस्ताप झालाय घनश्याम तुझ्यामुळे. तू खूप चुकलायस. तुला लक्षात येत आहे का? तू आपलं सिक्रेट सांगून खूप चूक केलीस तू. अगं पण तू तर प्रॉमिस केलं होतंस ना चिडणार नाहीस म्हणून. एक मिनिट, मी असं प्रॉमिस केलेलं नाहीये तुला. आणि तू काय मला प्रॉमिस बद्दल सांगतोयस? प्रॉमिस तू मोडलेस. तू आपलं सिक्रेट सांगितलंयस, हे प्रॉमिस तू मोडलेस. त्यामुळे तू मला आता नको शिकवूस की मी काय करायचं आणि काय नाही करायचं. कळलं का तुला? पण आता ऐक ना यार. नाही, मला काही ऐकून घ्यायचं नाही. तू फोन ठेव. आत्ता फोन ठेव. मला बोलायचं नाही. आपण उद्या बोलू.
प्रॉमिस मोडते यार. काय केलंय मी हे? हो काय हो? कॉफी तशीच आहे आणि तुमचे शब्द कोड हाय समोर आहे. ते दिसतंय पण तुमचं लक्ष नाही त्याच्यात अजिबात. नाहीये. रोज मी सकाळी राधा बरोबर कॉफी पितो, शब्द कोड सोडवतो. तसं काय आता राहिलं नाही ना. म्हणजे शब्दांवर चर्चा नाही, प्रतिशब्दाच्या भेंड्या नाहीत, ज्वलंत समस्येवर संवाद नाही. चला आवरून घ्या बरं. बँकेत जाणार होतात ना आज तुम्ही? पण खरं सांगायचं तर मनापासून जावंसं वाटत नाही. कंटाळा आलाय. अहो उत्साहच वाटत नाही का. दिवसाची अशी सुरुवातच उदासवाणी होते. बाबा इतकं उदास होण्याची काही गरज नाहीये. राधा आलीस तू? म्हणजे काय बाबांबरोबरची कॉफी डेट कशी मिस करेन? ए, तू थांब, मी कॉफी आणतो. नाही नाही बाबा तुम्ही बसा. मला कॉफी नको, मी कॉफी घेऊन आले. तुम्ही कॉफी पे, मी गप्पा मारते. पण खरं सांगू बाबा तुमच्या इतकी भारी कॉफी नाही करतायत बाबा. आता तू नाश्ता पण इथेच करून जा आणि ऑफिसला निघालीस ना डबा घेऊन जायचं. अहो आई खरंच नको. मग बाबा आज कुठला शब्द अडला नाही वाटतं शब्दकोड्यातला? अगं कुठे, तू नाहीस तर शब्दकोड्यात सुद्धा काही इंटरेस्टच नाहीये त्यांना. दिवसभर असे कंटाळलेलेच असतात. अगं आता बँकेत जायचंय, उठायलाच तयार नाहीये. झालं, सून घरी आली लगेच गारणे ऐकवायला सुरुवात. ते काय नाही बाबा, तुम्ही तयार व्हा, मी लगेचच ऑफिसला निघते. तुम्हाला जाताना ड्रॉप करीन बँकेत. बाबा तुम्ही आजचा तू लेख वाचला का, महागाईचा राक्षस? अगं सगळं वरवरचं लिहितात ग, खोलात जायची कोणाची तयारी नाहीये. खूपच वरवर चालेल. माझं काय म्हणणं आहे की जागतिक अर्थकारणाचा भारताच्या महागाईशी संबंध आहेच ना. वा 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 वा, छान छान. झालं का तुमचं सुरू? बोला बोला बोला. मी आता नाश्ता घेऊन येते. बघ उपाशी पोटी कामाला जायचं नाही. आई घनश्याम कुठे आहे? अगं बघ तू नाव घेतलंस आणि आला. तुला असं वाटतंय का घनश्याम की फक्त तू सफोकेट होतोयस, तुझी गोची झाली, तुला त्रास होतोय? असं नाहीये. म्हणजे तू मला सॉरी म्हणून आता काहीच होऊ शकणार नाही. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हाय. तू म्हणजे तू अचानक आलीस राधा? अरे हो सांगते ना, आपल्याला बोलायचं नाही का महत्वाचं? हा. आणि मला सामान पण न्यायचंय थोडं महत्वाचं माझं. हो हो हो. बाबा मी आलेच पटकन, तुम्ही तयार राहा. हा मी तयार राहतो. बघा सगळ्यांचं केवढं आहे राधाला. या दोघांमध्ये नक्की काय चाललंय देव जाणे. खरंच देव, राधा घरी आल्यानंतर उत्साहाचा धबधबा वाहू लागलाय असं नाही वाटत? तू रागावलीस ना? लिसन, आय एम सॉरी. मला मान्य आहे की विनोद काकाशी बोलायच्या आधी मी
तुला हे सांगायला हवं होतं. इनफॅक्ट तुला विचारायला हवं होतं. पण मी विनोद काकाकडे कोणताही सल्ला मागण्यासाठी हे त्याच्याबरोबर बोललो नव्हतो. मी बोललो होतो कारण मला मन मोकळं करण्यासाठी, कोणाबरोबर बोलण्यासाठी दुसरं कोणी माणूस नव्हतं म्हणून. तुला कळत नाहीये बहुतेक घनश्याम. हे बघ, मला पण वाटतं की मन हलकं करावं, मला पण वाटतं कोणाशी तरी बोलावं. मलाही पप्पा आणि आत्या खूप प्रश्न विचारतात, मी त्यांना उत्तरं देऊ शकत नाहीये. मी त्यांना टाळते, त्यांना दुखावते, आपल्या घरच्यांना दुखावते, कारण मी तुला वचन दिलंय. आपण आपल्याला लग्न नको होतं म्हणून ठरवलं की आपण हे लग्न करूया, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करूया. पण ही आपल्या दोघांमधली एक गोष्ट आहे, हे आपलं सिक्रेट आहे, हे आपण कुणालाही सांगणं अपेक्षित नाहीये घनश्याम. आणि तू असं अचानक कुणाला तरी हे सांगून टाकलंस. सी, आपण हे ठरवलं ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण आता हे तितकं साधं सरळ सोपं राहिलेलं नाहीये. आणि अशा पद्धतीने आपल्या घरच्यांना कळलं की आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतोय तर ते खूप दुखावून जातील घनश्याम. आणि आपण घटस्फोट घेऊन ऑलरेडी त्यांचं मन खूप दुखावणार आहोत, त्यांचं मन मोडणार आहोत. आणि हे असं आपण चुकीचं वागतोय हे आपण करायला नको होतं. तू बोलायला नको होतस. मी तिथलं म्हटलं ना, मी म्हणतोय, मी अजूनही म्हणतोय आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. पण राधा, मला भीती वाटायला लागली होती. मी गुदमरायला लागलो होतो, सफोकेट व्हायला लागलो होतो. माझी वाट लागली होती राधा. तुला असं वाटतंय का घनश्याम की फक्त तू सफोकेट होतोयस, तुझी गोची झाली, तुला त्रास होतोय? असं नाहीये. म्हणजे तू मला सॉरी म्हणून आता काहीच होऊ शकणार नाही. आपल्यामध्ये तुला निदान आपल्या रिलेशनशिप विषयी क्लॅरिटी तरी आहे. पण माझं आता तसंही नाहीये घनश्याम. झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.